हॅलो, वेलकम बॅक टू व्हर्च्युअल भटकंती. आज आम्ही जाणार आहे. आज ॲक्च्युली स्पेशल दिवस आहे. आज आमची सेकंड ॲनिव्हर्सरी आहे, मॅरेज सेकंड ॲनिव्हर्सरी. आणि लास्ट मॅरेज सेकंड ॲनिव्हर्सरीला हे आलं घरी. काळू काळू ए काळू ए काळू बघा बघतोय, बघतोय. आणि यावेळी आम्ही एका स्पेशल ठिकाणी जायचा विचार केला आणि डिसाईड केले. आता आवरावरी चालू आहे. त्या बघा शिवानी आवडते, तिचं आवडलं काय आपण निघू. तिथे गेल्यावर सांगतो की एक्झॅक्टली काय आहे ते आणि आम्ही कशासाठी चूज केलं. आणि आम्ही बऱ्याच दिवसांपासून हा प्लॅन करत होतो, जो की काही दुसऱ्या गोष्टींच्यामुळे सक्सेसफुल झाला नाही. तर प्रत्येकाला एक दिवस यावा लागतो ना, तर तो आज दिवस आहे. तर आय थिंक ह्या गोष्टीसाठी आजचा स्पेशल डे देवानी चूज केला असावा. सो म्हणून आम्ही आज आम्हाला म्हणजे स्पेसिफिकली ओंकारला आठवलं की अरे आपली ही ॲक्टिव्हिटी राहिलेली आहे राहिलेली आहे. तर मग म्हटलं की हो चला मग जाऊया. चला जास्त बडबड करायला नको, कारण ही गीतं चालू झाली की थांबत नाही. भेट. तर आम्ही आलोय ॲनिमल शेल्टर. सुहास साहस साहस सॉरी पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये साहस आहे. मी खूप दिवसांआधीपासूनच ॲक्च्युली गबरूच्या बड्डेच्या टाईमला आम्ही व्हिजिट करायचा प्लॅन करत होतो, पण आम्हाला ते जमलं नाही. त्यामुळे आम्ही आता आमच्या ॲनिव्हर्सरी निमित्तानं भेट देतो. तर त्यांना काय मदत करता येईल हे आपण बघणार आहे. आणि मी पहिल्यांदाच ॲनिमल शेल्टरला व्हिजिट करते, तर त्यांचं काम कसं असतं हे पण आपण जाणून घेणार. तर चला. Okay, so I will show you the shelter. हाँ. Hindi, English, chalega. हाँ, anything is fine. Okay. Yeah. So this is our. So we started in 2019 in a Okay. small place. Okay. Now we have a total 7,000 square feet area. हाँ. This is our OPD. So people can get stray animals here. They can get their pet animals also here for treatment. We run it every day from 10:30 to 6. 6. Okay. हाँ, सैटरडे संडे फिजिकली डॉक्टर नहीं रहते हैं, बट ट्रीटमेंट तो भी देते हैं. जितना बेसिक ट्रीटमेंट होता है इनिशियल वो करके देते हैं. ओके. यहाँ पे अंदर गैस्ट्रो और पार्वो के ट्रीटमेंट्स होते हैं, जो और कोई भी वायरल डिजीज़ होती है ना, उसके ट्रीटमेंट यहाँ पे अंदर होते हैं. ओके. यहाँ से हमारा आईपीडी है, इन पेशेंट डिपार्टमेंट, बिकॉज सारे केसेस हम एडमिट नहीं करते हैं. जो सीरियस केसेस हैं जिनको एडमिशन की नीड है उनको एडमिट करते हैं, और कैपेसिटी के ऊपर भी डिपेंड करता है कितना है. ये पोस्ट ऑपरेटिव केयर है. सो सर्जरीज के बाद एनिमल्स को यहाँ पे रखते हैं. तो अलग अलग होता है सर्जरी. कभी एम्पुटेशन होता है, कभी आई रिमूवल, ट्यूमर रिमूवल, नॉर्मल स्टेरिलाइजेशन, बर्थ कंट्रोल, ये सारा. ये हमारा टीम मतलब खाना खाते हैं हम यहाँ पे. ये ऑब्जर्वेशन सेक्शन है. सो वेन एवर एनी एनिमल इज एडमिटेड, फर्स्ट 10 days वी कीप देम हियर. सो कुछ भी इन्फेक्शन हो एक्सटर्नल, वो यहाँ पे ही क्लियर हो जाए, फिर हम उनको शिफ्ट कर. तो पपीज, कैट्स, डॉग्स ये कॉमन है, यहाँ पे सब रहते हैं. तो ये सब अभी रिसेंटली एडमिट हुए हैं. ओके. तो ये अबैंडेंड है, पेट डॉग है. ओ. तो उसके पैर, उसको कुछ हुआ है क्या? हाँ उसका पैर कट गया है. आई थिंक ये मैंने इंस्टा पे देखा हाँ. था. उसका पैर कट गया है, अबैंडेंड है वो. आई ये इन हाउस है, मतलब ये सारे एनिमल्स हमारे इन हाउस एनिमल्स हैं. ओके. तो ये अभी ठीक हो गए हैं, बट हाँ. मतलब इनको रिलीज किया पर ये बार बार इधर आ जाते हैं. ओके. इसके पास मत जाना, चिल्लाते हैं बहुत. अच्छा. ये भी चिल्लाते हैं पर. हाँ. तो ये सब हेल्दी है अभी, पर ये हमारे साथ ही रहते हैं. उनको खोला तो घूम के खुद आते हैं. क्या हो गया गोल्डी?
ये अडल्ट सेक्शन है, तो जो बड़े डॉग्स रहते हैं उनको यहाँ पे रखते हैं। इसमें इन हाउस डॉग्स भी है थोड़े बहुत, हाँ हाँ। जो हमारे साथ ही रहते हैं। तो बेसिकली जो एनिमल्स हम रिलीज नहीं कर सकते बिकॉज ऑफ वॉट एवर रीजन, क्या वो सर्वाइव नहीं करेंगे आउटसाइड, उनको रखना पड़ता है, उनको रखता है। प्यारी प्यारी चुप। ये पिग भी है हमारे पास। Okay. इसको भी डॉग ने अटैक किया था, हाँ हाँ। तो तब से है, मतलब छोटी थी तभी थी, आई थी। अभी उसको मतलब हम फार्म खोज रहे हैं कहीं पे उसको छोड़ने के लिए, क्योंकि वापस सड़क पे छोड़ना अच्छा नहीं लग रहा, क्योंकि उसको इतनी खाने की आदत हो गई अच्छा खाने हाँ। की। प्लस जो पैक में वो आई थी वो पैक हमको मिली ही नहीं वापस। अच्छा। और दे आर पैक एनिमल्स, तो वी कैन नॉट लीव देम विदाउट देयर पैक। पैक मतलब ग्रुप में रहते हैं। झुंड। ये हमारे इन हाउस कैट्स हैं। ओके। तो इसमें पर्शियन है, ब्लाइंड है, कोई इसको इलेक्ट्रिक शॉक लगा था तो इसके 2 पैर नहीं है, अच्छा। ऐसे है। पर ये सब हेल्दी है, सब अप फॉर अडॉप्शन है। इसको छोड़ के हाँ, ये हमारा मतलब In-house पेट है। है। अच्छा, पेट है ये। पेट है, okay. वैसे सारे एनिमल्स अडॉप्शन के लिए है, देवा हाँ। को छोड़ के। देवा हमारा पेट है, हमारा कैट है वो। अच्छा। यहाँ पे मीडियम साइज और पपीज हैं। ओ, खुशी, देख सकते हैं? हाँ जाओ जाओ। खुशी, हाय। हाय। खुशू, ओ हाय खुशी। बस ओहो, नहीं, काटती नहीं, खेल रही है, खेल रही है। मुझे लगा कि हमारा डॉग का उसको नहीं। स्मेल आया होगा ना। हाय। बस सुंदरी, क्या हुआ? ये इसको ये भी abandoned। ओके, उसको टच मत करना, वो थोड़ा अलग सा है। आइए। आ सकते क्या? हाँ, कुछ करेगा नहीं वो, आप आ जाओ। भीती वाट- जर्मन आहे ना, त्यामुळे भीती वाटते. तो ये पैरालाइज्ड और जैसे डिफॉर्मिटी वाले पपी हैं, ये ब्लाइंड है, ये इसको कैंसर है, और ये सारे एडमिटेड कैट्स हैं। मतलब ये सब ठीक होने के बाद रिलीज हो जाएंगे। इसको क्या हुआ है? इसको भी वुंड है फेस पे। हाय। सैम, ओके। ये पैरालाइज सेक्शन है, तो यहाँ पे सारे जो एनिमल्स हैं सारे पैरालाइज हैं आती हूँ। वेस्ट डाउन से। वो बहुत ही ज्यादा वीक लग रहा है। हाँ, उसको। सभी बीमार है, मतलब अच्छा। पैरालाइज्ड है ना, तो वो लोग मूव नहीं कर पाते हैं, अच्छा। तो फिर तो मतलब उनको इश्यूज होते हैं। तो ये सब आपके यहाँ पे ही रहेंगे? ये पैरालाइज जितने हैं, हाँ। मोस्ट तर मंडळी, आपण इथे सगळं बघितलं. ह्यांच्याकडे मोस्टली डॉग्स, कॅट्स आहेत, एक पिग पण आहे. तर इथे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड एरियामध्ये
जर तुम्हाला कोणत्या रेस्क्यूड म्हणजे डॉगसोबत किंवा NGOची हेल्प लागणार असेल तर तुम्ही साहस यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि चांगली गोष्ट आहे की हे पेट ॲनिमल्सला सुद्धा ट्रीट करतात. तर आम्हालाही केव्हा वाटलं की गबरूला गरज आहे तर आम्ही इथे सुद्धा येऊ शकतो. हा एक आम्हाला चांगला ऑप्शन मिळाला आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही कनेक्टेड राहू इथे. तर ते आम्हाला लिस्ट देत आहेत, तर आपण लिस्ट घेऊन येऊ आणि परत त्यांना सामान देऊ. हा लिस्ट आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकू. जर तुम्हाला त्याच्यातलं काही घेऊन येऊन इथे हेल्प करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता. कॉन्टॅक्ट डिटेल्स पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. चल, आम्ही आता गेलेलो ॲनिमल शेल्टरला, तिथून जाऊन आलो आम्ही. ॲक्च्युली त्या मेडिसिन्स आणि काही गोष्टी त्यांनी दिल्या होत्या लिस्ट, ती घ्यायला गेलो होतो. पण तिथलं शॉप्स जे होते ते बंद होते. त्यामुळं संडेमुळं बंद असतात कायम. त्यामुळे आम्ही परत आलो आणि आता उद्या ऑफिस सुटल्यावरती परत घेऊ आम्ही ते आणि त्यांच्याकडे देऊ. तर कमिंग बॅक टू होम, मी तयार झालेली आहे बाहेर जायसाठी आणि आमचे फ्रेंड्स आलेले आहेत. हाय, राजेश आणि धनश्री. आणि ते काय घेऊन आलेत बघा, केक. ओ हॉट, येस. तर आम्ही आता मस्त केक कटिंग करणार आणि द्यायला जाणार. आणि आमचं पिल्लूला आत ठेवले बघा. पिल्लू नाराज यायला लागलाय. काढू नाराज आहे, मला का घेऊन जात नाही म्हणते. हा, करूया. कॉंग्रॅच्युलेशन, सेलिब्रेशन Congratulations of 2 years. It's 10 years almost, पण officially 2 years. हा जरासाच दे. तो बघ. हे घे त्याने. तुला आधी तू खा ग. तुला नाही सांग. तर मंडळी, आम्ही केक कटिंग करून झाल्यानंतर मस्त डिनर डेट साठी बाहेर बाहेर आलो. आलो सेन्से मॉडर्न एशियन मध्ये. जपनीज टाईपचं थोडंसं साऊथ food ईस्ट आहे. एशियन South Asian. साऊथ एशियन फूड. साऊथ एशियन फूड. आम्ही ट्राय केले पाताय, सॅलेड, नूडल्स, परत सुशी, जॅपनीज सुशी आणि बाव ट्राय केला. सुशी बाव. चांगली होती. पाताय नूडल्स फर्स्ट टाइम ट्राय केले, त्यामुळे आता रेफरन्स नाही आहे आमच्याकडे की असेच असतात का, की ठीक वाटले खाण्यासाठी. ऍक्च्युली युमीचे ड्रंकन नूडल्सची आठवण झाली, कारण हे हँडमेड नूडल्स आहेत, मशीन मेड नाही. म्हणजे राऊंड नसतात, ते फ्लॅट टाईप मध्ये नूडल्स असतात. ठीक होतं ते पण. म्हणजे आम्ही ऑलरेडी थोडस स्नॅक्स खाल्ले होते, त्यामुळे ऑलरेडी फुल होतं. भूक लागली होती त्यामुळे आम्ही खाल्लं होतं. काय खाल्लेलं? पनीर नव्हे. हा, पनीर खाल्ले. स्नॅक्सला पनीर खाल्ली ते बरोबर. नाही, पाणीपुरी, शेवपुरी घेतली होती मी आणि रगडापुरी खाल्ली होती. ते पण आमच्या सोसायटीच्या बाहेरच, कारण आम्ही ते मेडिसिन्स किट देताना घ्यायला गेलेलो. तिथून येऊपर्यंत वेळ झाला, तर भूक लागली याला. पण ते तुला लागलीच नव्हती ना? हा, मला लागली नव्हती. लागली होती. मला नव्हती लागली, तरी पण मी याच्यासोबत खाल्लं आणि असंच खाऊन अशी जाड झालेली आहे. ढब्बू मिरची, बरोबर आहे. ढब्बू मिरचीच आहे. ढब्बू मिरचीच आहे. मी ढब्बू मिरचीच आहे. कोल्हापूरची ढब्बू मिरची. खरं आजच्या ह्याच्यामधला मला सगळ्यात जास्त आवडलं तो जॅलपेनो सुशी. ती मस्त होती. स्पायसी लागते थोडीशी जलेबीमुळे, त्यामुळे मी म्हणत होतो हिला
ही म्हणाली की ढबू मिरची आवडत न ओंकार मला ढबू आहे. मी म्हणलं ढबू नाही आहे, जलपेन वेगळी असते, ढबू वेगळी असते. काश्मीरी मिरची असते तशा टाइप मध्ये जलपेन असते. खरंच खूप छान होता, मज्जा आली. क्वांटिटी पण आहे, 8 पीसेस मिळतात. हो. नॉर्मली 6 पीसेस किंवा 4 पीसेस मिळतात, इथे 8 पीसेस मिळतात. त्यामुळे हे रावेत मध्ये आहे सेन्से सेन्से हॉटेलचं नाव. मॉडर्न जे लोक एशियन. रावेत मध्ये राहतात त्यांना माहितच असेल, मेन रोडलाच आहे. आणि दोघांचं बिल 1200-1300. 1300च्या आसपास. ठीक आहे, आम्ही जास्त नाही खाल्लं. 650-700च्या रेंज मध्ये, किंवा राऊंड फिगर तुम्ही 800 जरी पकडलं तर बरं. या टाईपच्या रेस्टॉरंट साठी ठीक आहे हम्म. 800 पर पर्सन. कारण हे टाईप ऑलरेडी थोडे एक्सपेन्सिव्ह असतात आणि आपण काय कायम जात नाही. त्यामुळे हिच्यासारखे लोक कायम जातात, खरे आपल्यासारखे लोक जात नाही काय. माझ्यासारखे म्हणजे काही पण सांगत. इथे आल्यापासून यानं एशियन फूडची सवय लावली आहे मला. मी लावलेली नाही आहे सवय. तूच लावली मी मला. लावलेली. सुशी आता भांडण होतील. तूच खायला दिली सुशी मला पहिला. इथे नाहीये, आम्ही बँगलोर मध्ये असताना फर्स्ट टाइम सुशी हा, खाल्ली. बँगलोर मध्ये फर्स्ट टाइम खाल्ली होती. पण पुण्यात आल्यानंतर जेव्हा युमीला गेलो, आमची एक रील आहे बघा युमीची, ती तुम्ही बघितली नसेल तर पटकन बघा, ज्याच्यात मी बेट नाद लागतो की नाद, तसा लागलाय हिला नाद सुशीचा. पण युमी आहेच तितकं बेस्ट. तुम्ही जाऊन बघा गाईस, पुण्यात जाऊन बघू नका, जाऊन खाऊन या. जाऊन खा. पुण्यात मिलेनियम मॉल मध्ये युमी आहे आणि अजून कुठे आहे माहिती नाही. विमाननगर मध्ये एक आहे, एक्झॅक्ट ऍड्रेस माहित नाही कारण आम्ही राहतो त्याच्यापासून विमाननगर खूप लांब आहे, त्यामुळे फ्री ऍडव्हर्टाइजमेंट असेल पण बेस्ट आहे, बेस्ट. ऍडव्हर्टाइजमेंट करा जे तुम्हाला आवडते त्याची. आणि तुम्हाला काय खायला आवडतंय की जे आम्ही आजपर्यंत खाल्लं नसावं असं मला वाटतं, तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता. आम्ही ते काय ट्राय अजून कुठले एशियन रेस्टॉरंट असतील, साकुरा पण आम्ही ट्राय केले आहे, पण try केलं. पाकेट मधलं. ओके ओके आहे. म्हणजे म्हणजे आमचा बेस काय झालाय, ऍक्च्युली आमचा बेस झाला युमीचा. युमीचा, हो बेस्ट. हा. आणि आम्ही त्याच्यासोबत बाकीचे हॉटेल्स Compare कम्पेअर करतो. करतो, त्यामुळे मला थोडंफार कुठेतरी वाटतं. तर 3 आम्ही ट्राय केले एशियन्स पुण्यातले, वाकड आणि पिंपरी चिंचवड मधले जर बघितले तर त्यातला एक 3 नंबर 4 ट्राय केले. 4 कसा, साकुरा, युमी युमी, आणि हे सेन्से, 4 आणि 4th आहे की सिओल. सिओल म्हणून एक रेस्टॉरंट आहे. सोल काय सिओल समथिंग, सोल का सिओल, SEOL. SEOL. सोल असेल असं मला वाटतं. ते त्याचा आम्ही एक रिव्ह्यू नाव वगैरे काय आहे. टाकला नाही. तिथे ती जे कुक्स आहेत ना ते पण साऊथ कोरियनच आहेत. तिथे Proper. सगळे वेटर वेट्रेस सगळे कोरियन्स. ऍक्च्युली तिथे गेल्यानंतर आम्हाला भरपूर कोरियन लोक पण बघायला मिळाली. हा, लिटरली आम्हाला वाटलं की आम्ही दुसऱ्या देशातच आलोय, मला ना- कारण ते रोड खूप सायलेंट आहे. तो म्हणजे लिटरली तो हायवेच्या National बाजूचा highway ला रोड आहे. आहे. खरं तिथे लाईट्स नाहीये. असं कुठलंही मॉडर्न तुम्हाला तिथे बॅनर किंवा होर्डिंग्स दिसणार नाही की आता हॉटेल आहे काय आहे, ओळखणारच नाही आता हॉटेल आहे. रात्री गेल्यावर असं गुमनाम हॉटेल आहे ते. हो, आणि आम्ही शोधत गेलो आणि ते बंद होणार होतं. पण एक्सपिरियन्स खूप मस्त होता. हा, शॉर्ट experience मध्ये आहे. सांगते मी तुम्हाला. एक्सपिरियन्स आणि चांगला होता. फूड ठीक आहे. ठीक आहे म्हणजे तिथे पीनट्स मिळतात, एक नंबरचे पीनट्स मिळतात. Snacks. पीनट्स नुसतं पीनट्स खाऊ नये, फ्री मध्ये मिळतात. मी पोट त्याच्यावरतीच भरवलं माझं. कारण पीनट्स रिफिल करून दिले त्यांनी हो, आम्हाला. हो. आणि ना ते इतके सुंदर टेस्टला मस्त लागतात ना, वाव, माझ्या तोंडात अजून त्याची चव आहे. आणि बेस्ट एक्सपिरियन्स म्हणजे जर नेटफ्लिक्स वरती तुम्ही के ड्रामा बघत असाल किंवा दुसऱ्या कोणत्याही प्लॅटफॉर्म वरती के ड्रामा बघत असाल तर तिथे गेल्यानंतर असं फील होतं की अरे आपण कोरियामध्ये तर आलो नाही ना. का माहिती आहे का, कारण ते जे ओनर्स आहेत त्यांना इंग्लिश पण व्यवस्थित येत नाही. हो, लिटरली आम्ही शॉक झालो की ते 15 इयर्स पुण्यात राहत आहेत, इंडियामध्ये राहत आहेत, खरं त्यांना अजून इंग्लिश येत नाही व्यवस्थित, आणि स्टील दे आर हिअर अँड सर्वाइव्हिंग अँड डुईंग बिझनेस. बिझनेस. दॅट इज अ व्हेरी स्ट्रेंज थिंग. आपल्याला इथे बिझनेस करायचा, महाराष्ट्रात राहून बिझनेस करायचा होईल ना, ते तिकडून येऊन इथे बिझनेस करायला 15 वर्ष झालं. इंग्लिश येत नाही, मराठी जाऊ दे, बोंबलत जाऊ दे, मराठी हिंदी जाऊ दे, इंग्लिश येत नाही. हो, आम्हाला त्यांच्याशी ऑर्डर्स देताना पण प्रॉब्लेम्स होत हा. होते. पण ठीक आहे, आम्ही we नो understood. एग सांगितलं. ऍक्च्युली आम्ही नो चिकन नो एग सांगितलं, त्यांनी एग राईस आणून दिला. आणि चिकन खरं आम्ही फ्राईड खातो राईस.
ही पण खाते त्यामुळे तिला खायचं नव्हतं त्या दिवशी, हा. असं झालं. पण खाल्ला मी, ठीक आहे. टेस्ट चांगली होती फ्राईड राईसची. फ्राईड राईसची खूप प्रमाणात चिकन होतं ऍक्च्युली. हा म्हणजे इतके होते थोडीशी chicken क्वांटिटी बाहेरच्या हॉटेलपेक्षा तिथे जास्त मिळते. जास्त मिळते. अरे काय रिव्ह्यू करायला लागले आपण कुठलं हॉटेल. बास, बस, बस. आता इथेच व्हिडिओ एंड. परत जर आम्ही सिव्हिलला गेलो तर प्रॉपर व्हिडिओ येईल. हा. ठीक आहे, तुम्हाला हवा असेल तर सांगा. बस ही एकदा चालवली की थांबत नाही. नंतर एडिटिंगला मला प्रॉब्लेम येतो. हा. दॅट्स बेटर. टाटा बाय बाय. अशी होती आमची anniversary आजची. आजची नाही, वर्षात नाही एकदाच येते. म्हणजे तेच वर्षात नाही एकदाच येते. सेकंड अॅनिव्हर्सरी आम्ही आज असा स्पेंड केला. मस्त होती. बाय द वे हॅपी अॅनिव्हर्सरी. तर पुढच्या व्हिडिओत भेटू. तुमच्या कमेंट्स येऊ खाली दे. करा, मेसेज करू नका, कमेंट्स करा. व्हॉट्सअपला मेसेज करू नका. मला माहिती आहे आमचा जो क्राऊड आहे सध्याचा तो आमच्या ओळखीतलाच आहे, म्हणूनच सांगतो की मी म्हणलं नाही, एकदा करा. ट्रेन चालू झाली की थांबत नाही ते. तर एक पपी फूड आणि एक अडल्ट घेऊन आलोय आम्ही. आणि आता ताकदवर ओंकार डिक्कीत टाकणार आहे. हे पेडिग्री आणि हे चापी. हे अडल्ट आहे ना चापी, आणि पेडिग्री हे पपी फूड आहे. तर हे 20-20 किलोचे आहेत. हे 22 kg आहे पेडिग्री. आणि आम्ही मेडिकल किट पण घेतलेला आहे. काढा ते. अरे ते बॉक्स मध्ये ठेवायचं ना. आणि साहेब मला उद्या ऑफिसला जायचं नाही का? आणि आम्ही गब्बूसाठी काहीतरी घेतलंय. हे मेडिकल किट आहे त्यात सगळं. तर मंडळी आम्ही ना आज काल आमची अॅनिव्हर्सरी होती 5 एप्रिल आणि आज 6 एप्रिल. तर आजच्या दिवशी गब्रू आमच्याकडे येऊन करेक्ट 1 वर्ष झालेलं आहे. त्यामुळे 365 डेज झाले ना. हा. तर ना आम्ही असं जाताना गब्बूला लॉक करून जातो, कारण भिंती खातो म्हणून. तर आम्ही गब्बूसाठी काय आणलं दाखवून का? गब्बू treat for you. हम ओपन करूया. काय आहे सोनू? कोंब्या? कसं 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 शेक हँड कसं करायचं? नो जम्पिंग गब्बू. ए गब्बू तुला काय काय ते दाखव. हे नाही शेक शिकवलं गब्बू तुला. इकडची लाईट लाव रे, दिसत नाहीये, काळा दिसतंय. गब्बू इकडे हा दे ना किती तरसवतोय. हड्डी दिली बाबा, हड्डी दिली बाबा. कुठे चाललायस? मला दे गब्रू?
ये इकडे. राहू दे, राहू दे. राहू दे, तू खा. खा. केला पट्टा. राहू दे. राहू दे, राहू दे. जे गबरूकडून म्हणजे आम्ही आमच्या अॅनिव्हर्सरीसाठी जे डोनेशन करणार आहे त्याच्यात आम्ही या बॉक्समध्ये सगळं मेडिकल किट तिच्यात मेडिकल किट आहे आणि जे याच्यावर आपण लिहिलंय फ्रॉम गबरू. है नी? गबरू करून गबरूच्या फ्रेंड्सना. आणि फूड ऑलरेडी गाडीच्या डिक्कीत आहे जे काल मगाशी दाखवलं तेच फूड आम्ही आता द्यायला चाललोय. चला. एक पप्पी का? हाँ पेडिग्री पपी का है और वो चापी अडल्ट का है. हाँ वो 20+2 था वो पेडिग्री. 20 का है. आपने जो लिस्ट दी है ना हाँ ये मुझे निकालना पड़ेगा हाँ निकाल लीजिए कोई दिक्कत नहीं. क्योंकि मैं फिर वो सब लगा सकती हूँ ना आप ले सकते हैं. आपको पिक्चर लेनी है अभी? नहीं बस व्हिडिओज घेतो. ये मैं खोल देती तर मंडळी डोनेशन करून झालं फोटोशूट करून झालं. मी म्हणजे डोनेशनमध्ये फर्स्ट टाइम एवढं जास्त डोनेशन केले मी. याच्या आधी एवढे कधी डोनेट केले नव्हते. खरं भारी वाटते. छान वाटते खरंच. आता ते आम्ही जे दिलेले मेडिकल किट्स आहेत ना त्याच्यामध्ये काही मेडिसिन्स असे आहेत जे शॉर्टेज आहेत आणि त्यांना सुद्धा ते मिळत नाहीत तर ते आम्हाला मिळाले आणि आम्ही ते त्यांना प्रोव्हाइड केले. सो दॅट इज अ गुड पार्ट. छान वाटलं. तुम्ही सुद्धा जर हा एक्सपिरियन्स केला नसाल तर नक्की करून बघा. खूप छान फील होते. आपल्यामध्ये इथेच नाही कुठेही डोनेट करा. कुठेही करा. तुमच्या एरियामध्ये प्रत्येक आजूबाजूला ठिकाणी असतीलच. आणि पेट्स रिलेटेडच डोनेशन करायचं कुठेही करू कुठेही शकता. डोनेशन करा. ह्युमन्सचे पण एनजीओज असतात ते पण करू हॉस्पिटल्स शकता. असतात. ते करू शकता. आम्हाला गबरूच्या नावाने आणि आमच्या अॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने करायचं होतं. त्यामुळे कारण मागच्या वर्षी अॅनिव्हर्सरीला गबरू आला गबरू आला. आणि ह्या वर्षी गबरूच्या नावाने डोनेशन. आता बघू नेक्स्ट अॅनिव्हर्सरीला काय करते. आमची अॅनिव्हर्सरी वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट व्हायला लागली. Yes! नॉर्मली लोक बाहेर फिरायला जातात. हा आम्ही पण गेलो डिनर केला हा तेवढंच. तेवढंच. That's it. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला व्हिडिओ आणि तुम्हाला आमची ही कल्पना कशी वाटली हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचा फीडबॅक हा आमच्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे. मोटिवेशन फील होतं असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी. मी बोलतोय ना एकदा चालू झाली गाडी थांबत नाही. आपण थांबू आता. ऑलरेडी माझं डोकं दुखतंय. आता आपण थांबू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.